ज्याला मानायचंच नाही काही केलं चांगलं तर ते काही बोलू शकतात, असं अशी स्थिती. तेव्हा तुम्हाला इथं म्हटलंय चेअरमन का राजकारण नाही, राजकारण बाबा संस्था चालू करून राजकारण असतं हे लक्षात ठेवा. नुसतं बदललं राजकारण. माझ्या दृष्टीनं मी भाग्यवान. 40 वर्ष एखाद्याला मिळणे काही स्वप्न नाही मला कळतं. 40 वर्षात काय केलं असं सहज बोलून बोलून जातात. शहरात म्हणतात 40 वर्षात काय केलं, सगळं अभ्यंग स्नान आहे ना निळवंड्याच्या पाण्याने केलं. सुतार कशाला केलं तू अंघोळ गेलता नदीला नळाच्या पाण्यानंच केलं. सांग ना हे पाणी तसं कसं आलं. अभ्यंग स्नान तेल लावून सांगा. अरे कुणीतरी कष्ट केले म्हणून आलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. कोणातरी मेहनतीनं आलं, दूरदृष्टीनं आलं हे विसरून जातोय आपण. राजकारण असतं, राजकारण नाही दुसऱ्याला संधी असं काही नाही का काळाच्या ओघामध्ये काही वय वाढवता येत नसतं. काहीतरी बदल असतो मी मान्य करतो, तर तो बदल असा असला पाहिजे की कुटुंब जसं करता पोरग असा असलं पाहिजे की त्याला कुटुंबाचा जो विषय आहे तो आणखी चांगल्या रीतीनं सुसंस्कृत पद्धतीनं पुढे नेला पाहिजे. असं कुटुंबाचा प्रयोग मिळावा लागतो पुढचा. असा वारसदार असावा. तो जर असा रोज खेळायला लागला, तुम्ही माहिती घ्या कसं चाललंय, मुद्दाम माहिती घ्या. तुम्हाला जर वाटत असेल ना खरंच चांगलं चाललं तर माझं काहीच म्हणणं नाही, काहीच म्हणणं नाही. पण चुकीचं चाललं असेल असं कळत असेल तर तुम्हाला काळजी घेतली पाहिजे हे सांगतो. अलीकडच्या काळातल्या बातम्या तुम्ही पहा संगमेरच्या. कदाचित तुम्हाला वाटत संगमेरमध्ये पोरं आपले रोज संगमेरला येऊ शकतात. संगमेरमध्ये असे माणसं आता येऊ घातलेले की जे कधी येत नव्हते. हिंदुत्वाचा खोटा बुरखा त्यांनी पांघरलाय, त्याच्यामुळे संरक्षण त्यांना मिळतं. हिंदुत्वाचं नाव घेतलं का संरक्षण वरपासून, बरोबर आहे ना. बरेच जण आपण पाहतो पार्टी बदलली का सगळं जातं धुवून. ज्यांचे ज्यांचे आरोप होते भ्रष्टाचाराचे ते आता फिरतायत मस्त पाहिजे. कारण हिंदुत्वाचा बुरखा पांघरला काही अडचण येत नाही म्हणून हिंदुत्वाचे बुरखे पांघरले काहींनी आणि काळे धंदे सुरू केले. निवळ काळे धंदे नाही तर अंमली पदार्थ ज्याला ड्रग्ज म्हणतात, जे संपूर्णपणे युवकांचं तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतं विद्यार्थ्यांचं, ते ड्रग्ज येऊ आलेले तुम्हाला सांगतो. रोज बातम्या की माणसं यायला लागले, कार्यक्रम करायला लागले. इथं सभेमध्ये असतात ते जे शेजारच्या तालुक्यांमध्ये होते उद्ध्वस्त केले ते तालुके, शहर, मुलं, तरुण पिढी ते आता इथं संघारला आहेत. येतात कशी कधी काही दिवसांमध्ये तुमची तरुण पिढी उद्ध्वस्त झालेली दिसेल. एवढं माझं वाक्य लक्षात ठेवा का. काही दिवसामध्ये पूर्ण तरुण पिढी खराब झालेली दिसत. आता इंजेक्शनची बातमी काल आली, त्याचे गोळ्या आहे, काही असं काहीतरी ओढायचंय, काही लिक्विड असेल टोकाला सारख्या बाटल्या आहे, काही सगळं धडा 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 यायला लागलं. याला कारण काय. जे येत नव्हते ते माणसं हिंदुत्वाचा बुरखा पांघरून यायला लागले. हे हिंदुत्व परवडेल का तुम्हाला. या प्रकारचं हिंदुत्व परवडत असेल तर पुढची पिढी पुढचा भारत सुद्धा अत्यंत कठीण. म्हणजे तुम्ही धर्माचं नाव घ्यायचं, काळे धंदे करायचे, असा जो विषय सुरू झालेला आहे तो तुमच्या करता अत्यंत काळजीचा आहे. खऱ्या हिंदुत्वाबद्दल करत नाही मी म्हणतो. हिंदुत्वाचे बुरखे म्हणून राहिले शब्द जपून वापरतोय. बुरखे हिंदुत्वाचे आणि आत गुंडाळे एवढं तुम्हाला सांगतो. आणि सोपं वाटतं हिंदुत्वाचं नाव घेतलं, हिंदुत्व टोपी घातली, आपोआप मतं पडते, काही काम करायची गरज नाही असं वाटायला लागले लोकांना. म्हणून काही मंडळी पहा तेवढंच कार्यक्रम चाललाय त्यांचा. तुम्ही काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी पाहिलं पाहिजे. काही जर चुकीचं घडत असेल आपल्या गावामध्ये याच्यामध्ये तर ते रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. ही काळाची गरज आहे बरं का. निवळ जेव्हा दूध हे व्यवसाय आहे तर आपली संस्कृती आपल्या पिढ्या पुढे व्यवस्थित गेल्या पाहिजे याची काळजी घ्यायची जबाबदारी आपली. हे सुद्धा जाणीवपूर्वक सांगतो, परत सांगतो. वर्ष 2 वर्षांनी हाताच्या बाहेर गेली परिस्थिती तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही, काही करू शकणार नाही आपण.
आणि म्हणून एका बाजूला आपलं कुटुंब चांगलं असलं पाहिजे, कुटुंबाकरता व्यवसाय चांगला असला पाहिजे, व्यवसायाकरता आपल्या संस्था चांगल्या असल्या पाहिजे. आणि संस्था चांगल्या आपण ठेवून आता साखर कारखान्याचा उद्या काही थांबवायची सुरुवात करतोय. 3200 रुपये भाव दिलाय, बोनस बिनस सगळं तिथलं तिथं दिलेलं आहे. हातरून केले. बाकी काही मंडळी तर गडबड झाली. काय कोणी आपल्यावर टीका करणार आणि किती दिलं पहा. हे आपण का हे यश काय आपलं, आपला हेतू चांगला आहे म्हणून यश येईल. तेव्हा आपला हेतू चांगला आहे, मनापासून करतो आपण, मनापासून हेतू चांगला आहे तर चांगलं झालं पाहिजे म्हणून आपलं यश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला काळजीपूर्वक जावं लागेल. चुकीचं काही चाललं असेल तर रोखलं पाहिजे. गावगाव गुंडाळ तयार झाले, पल्ला मारायला लागले, बरोबर की नाही. राजापूरचं कोणी काही दिवसांनी तुम्हाला नाही फिरू द्यायचं जरा. तुमचा नंबर अजून नाही तयार झाला. एक दिवस तुम्हाला फिरू द्यायचं. हे सगळं ओळखा, हे सगळं ओळखा. कधी संस्कृती होती अशी, माझा फ्लेक्स लागलं होतं माझ्या घराकडे जायचं, बरोबर होतं ना. त्याच्यावर येऊन दुसरं लावलं. 6 महिने झाले. मी आपलं काढून घ्या बोललं, कशाला खावता पुढे नादाला लागतं यांच्या. पण नादाला न लागणं ठीक आहे इथं राहायच्या बाबतीत, तर जेव्हा वेळ येते तेव्हा तो नाद दाखवायला पाहिजे की नाही. ते तेव्हा त्यावेळेस दाखवलं नाही तर मग काही खरं नाही. ही काळजी घ्यावा लागणार आहे. हे सुद्धा अनेशा तुम्ही जमलेले एक कुटुंब आहे आपलं, आपलं एक कुटुंब आहे. आणि कुटुंब एकामेकावर कुटुंबात सुद्धा बोलावं लागतं, सांगावं लागतं, दुरुस्त करावं लागतं, सांगावं लागतं. हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो. चला, चांगली सुंदर कार्यक्रम केला दूध संघानं. याच्यावर दूध संघाचं खूप कौतुक. तुमची सगळ्यांची भेट झाली यावर्षी, चांगलं आहे. आणखी आपण काळजी घेत पुढे जाऊ. आपण जेव्हा तालुका दूध संघात तर महाराष्ट्रात 1 नंबर आहेच. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना. या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेन हे WWS अमेरिका, VI किंग डेन्मार्क, ABS अमेरिका तसेच बायफ व NDDB अशा नामांकित कंपन्यांचे सिमेन आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा.